आयुष्यात कुटुंब या घटकाला खूप महत्त्व आहे. आपल्या चांगल्या क्षणी, अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्याबरोबर तुमचे कुटुंबच असते. क्रिकेट खेळत असताना घर, ड्रेसिंग रूम आणि करोडो भारतीय ही माझी फॅमिलीच होती, अशी भावना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला 75 वर्षे झाल्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे आयोजन कर्वेनगर येथील पंडित फार्म्स येथे करण्यात आले होते. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माधव, श्रीकृष्ण, संजय, केदार व इंद्रनील चितळे उपस्थित होते. चित्रकार कपिल भीमकर यांनी काढलेले चित्र देऊन सचिनचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बासरीवादक अमर ओक, कवी वैभव जोशी आणि पंडित अनंत भाटे यांनी विशेष कार्यक्रम सादर केला. त्यानंतर क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकर यांची मुलाखत घेतली. आवड, नेतृत्व क्षमता आणि कामाप्रती असणारी वचनबद्धता असली की कामामध्ये यश मिळते. चितळे बंधूंनी हे गुण जपत आपले कुटुंब एकत्र ठेवून व्यवसाय वाढवला. आज त्यांच्याबरोबर आपण जोडले गेलो असल्याचा आनंद असल्याची भावना सचिनने यावेळी व्यक्त केली. माझी बहीण लग्नानंतर पुण्यात राहायला आली, त्यामुळे मी पण कुठेतरी थोडासा पुणेकर आहे, असे सांगत सचिन म्हणाला की मुंबईसाठी ज्युनियर लेवलला खेळण्याच्या करिअरची सुरुवात 1985 साली पुण्यात झाली होती. त्यामुळे पुणे कायमच माझ्यासाठी विशेष आहे. आयुष्यात शॉर्टकट घेणे चुकीचे असल्याचे सांगताना सचिन म्हणाला, तुला यश मिळाले नाही तर तू अपयश पचव, पण त्यासाठी शॉर्टकट घेऊ नकोस. असे धडे मला घरातूनच मिळाले होते. शाळेत असताना उन्हाळ्याची सुट्टी होती तेव्हा मी खूपच मस्तीखोर होतो. झाडाच्या कायऱ्या पाड, कोणाच्या गाडीची हवा सोड असे उद्योग करायचो. त्यामुळे माझा मोठा भाऊ मला रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेला आणि माझे क्रिकेट सुरू झाले, असं सचिनने सांगितलं. 75 वर्षाच्या अभिमानाची चवीची परंपरा ही ग्राहकांमुळे टिकून असल्याचे श्रीकृष्ण चितळे यावेळी म्हणाले. मागे वळून पाहताना घरातल्या प्रत्येकाने व्यवसाय वाढवण्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. रघुनाथराव मुंबईमध्ये व्यवसाय करायचे तेव्हा युद्धाचे दिवस होते. सैन्याला मोठ्या प्रमाणात लोण्याची आवश्यकता असे, तेव्हा ते जळगाव, मुंबई या भागातून प्रवास करून लोणी मिळवून देत असत. 1961 मध्ये पुण्यात आलेल्या पानशेत पुराच्या दरम्यान राजाभाऊ चितळे यांनी आपला कारखाना बंद ठेवून दुकानातील कर्मचारी मंडळींची राहण्याची व्यवस्था केल्याची आठवण त्यांनी सांगितली. फॅमिलीची जी एक स्ट्रेंथ असते, जी माझी फॅमिली पण आहे, माझ्या बहिणीचे मिस्टर इकडे आहेत, माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि ती पुण्यात राहायला लागली, तर कुठे ना कुठेतरी मी म्हणेन की मी पण थोडासा पुणेकर आहे. माझं इनफॅक्ट तुम्हाला माहिती नसेल पण माझं मुंबईसाठी ज्युनियर लेवलला करिअर सुरू झालं ते पुण्यात सुरू झालं. मी आय थिंक पुण्यात आलो होतो 1985च्या आसपास. इथे 2 आठवडे काढले होते. आम्ही PYC डेक्कनवरती वगैरे मॅचेस खेळलो होतो. पाऊस पडला होता त्यामुळे मॅचेस कंप्लीट होऊ शकल्या नव्हते, पण पुण्याशी संबंध तेव्हापासून होता. तर आज सकाळबद्दल बोलायचं तर सगळ्या फॅमिली मेंबर्सनाही मी भेटलो. आय थिंक आपली फॅमिली आपली एक स्ट्रेंथ आहे. माझ्या लाईफमध्ये हे एक मी ब्लेसिंग म्हणतो की मी ह्या फॅमिलीत जन्माला आलो. चांगले क्षण या अडचणीचे क्षण, त्यावेळेला तुम्हाला तुमची फॅमिलीच लागते. तुमची फॅमिली ऑलवेज तुमच्याबरोबर आहे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन. आज मला ते ॲक्च्युअल बघायला मिळालं. आधी मला वाटलं की बाहेरचे काही गेस्ट बोलवलेत, पण त्याने मला सांगितलं, इंद्रनील पण मला सांगत होतं की नाही, आमचे फक्त फॅमिली मेंबर्सच आहेत. ऑलमोस्ट 100 होते. इट इज अ गुड स्ट्रेंथ. आणि तशीच होप यू गो फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ. ही स्टोरी काय जास्त लांब नाही आहे, एकदम लहान स्टोरी आहे. अजितबद्दलच बोलतोय तर मला आठवतं आम्ही ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट मॅच खेळतो, परत बेंगलोरमध्येच मॅच खेळत होतो. 1 डे मॅच होती आणि मला पाहिजे तशी बॅटिंग होत होती. सुरुवातीला शॉट्स लागले होते आणि मी आय थिंक 35-36 वरती बॅटिंग करत होतो. VVS लक्ष्मण माझा नॉन स्ट्रायकर होता. VVS लक्ष्मण बॉल थर्ड मॅनला खेळला आणि मायकल बेवनने डाईव्ह मारून बॉल अडवला. डाईव्ह मारून मायकल बेवनकडे स्ट्रॉंग थ्रो नव्हता एवढा, पण तो ग्राउंड चांगलं कव्हर करायचा. पण त्याने डाईव्ह मारून बॉल अडवलेला बाउंड लाईनवरती. मला वाटलं एकदम आरामात 2 रन्स आहेत. आणि स्टेडियम एवढा आवाज एवढा होता की एक दुसऱ्याचा कॉल ऐकायला येत नव्हता नीट. तर मी लक्ष्मणकडे
बघितलं पण नाही, कारण मला वाटलं एकदम इझी सेकंड रन. फॉर सम रिझन लक्ष्मणने ती रन रिफ्यूज केली होती. मी अर्ध्या विकेटवरती रनआउट होऊन परत ड्रेसिंग रूममध्ये. पण रनआउट झालो त्यावेळेला माझी रिॲक्शन एवढी खराब होती की मी चिडलो होतो की यार एवढी बॅटिंग चांगली होते आणि टीमचा स्कोअर आपण मोठा करू शकलो असतो चांगली पार्टनरशिप करून. तर ती डिसअपॉइंटमेंट मी ग्राउंडवरती दाखवली होती आणि मी आत आलो. त्यानंतर आम्ही ती मॅच झाल्यानंतर मी घरी गेलो होतो. तर जे कान पकडणं म्हणतात तर ते भावाने मला बसवलं हॉलमध्ये घरी गेल्या गेल्या. म्हटलं ही कसली रिॲक्शन. म्हटलं तू आऊट होऊन आलेला आहेस, त्याची ड्युटी अजूनही बाकी आहे. तो बॅटिंग करत होता, तो आऊट नव्हता झाला. पण डू यू थिंक की तुझ्या रिॲक्शनने त्याला काही फायदा झाला असता? त्याला अजिबात काही फायदा झाला नव्हता. इनफॅक्ट तू त्याला अपसेट करून परत आलास. तर हे नेक्स्ट टाईम आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम यू. तर मी लक्ष्मणला पण सांगितलं. मी लक्ष्मणला आम्ही लक्ष्मणचा निकनेम लच्ची आहे, सगळे त्याला लच्ची म्हणतात. लच्ची, त्याला तेरे वजह से मेरे को डांट मिला है घर में, तो अगली बार तू बराबर कॉल देना जरा. ते नंतर सांगितलं ना की अजितला की मी जाऊन त्याला लक्ष्मणला बोललो म्हणून. पण कोणतरी पाहिजे घरी हू कॅन ऑलवेज करेक्ट यू. वेदर तो मोठा भाऊ असेल, बायको असेल, बहीण असेल, आई बाबा, काका काकू, आमची फॅमिली मोठी आहे. कोणी सांगितलं तर ते आय थिंक इम्पॉर्टंट असतं. आणि तो एक्सपिरियन्स, जो त्यांचा अनुभव आहे, आणि अबाव ऑल झिरो एक्सपेक्टेशन ना. काही नाही, एकच एक्सपेक्टेशन की जे काही सांगतोय त्याचा एक चांगला रिझल्ट लागायला पाहिजे. ते एक्सपेक्टेशन असतं. तर ते समजून घेणं इम्पॉर्टंट असतं आणि एक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट असतं. नमस्कार, मी केदार चितळे, चितळे बंधूमध्ये भागीदार म्हणून काम करत आहे. सर्वप्रथम सगळ्यांचे धन्यवाद. आज चितळे बंधू यांना 75 वर्ष झाली म्हणून आम्ही एक कृतज्ञता सोहळा ठेवला होता. यात रविवार सकाळ असूनही खूप मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित राहिलात. आणि यात महत्त्वाचं म्हणजे आमचे ब्रँड ॲम्बॅसेडर आणि सगळ्या भारताचे लाडके क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे देखील उपस्थित झाले. आणि त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. आणि ह्या प्रोग्रॅमला अतिशय वेगळं एक छान आपला प्रोग्राम झाला. तर मला हेच सांगायला आवडेल की यापुढेही आमची सचिन तेंडुलकर बरोबरची इनिंग आणि आपल्याबरोबरचं असलेलं नातं असंच घट्ट होईल अशी मला आशा आहे.